बदलापूरच्या सोनिवली परिसरात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाच्या डोक्यात हातोडी घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात रमेश यादव आणि अमित यादव या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बदलापूरच्या सोनिवली परिसरात यादव नगरमध्ये रमेश मौर्य आणि यादव कुटुंब एकमेकांच्या शेजारी राहतात। 12 एप्रिलला शुक्रवारी रमेश मौर्य यांच्या पुतण्याला शेजारी राहणारा रमेश यादव हा बांबूने मारहाण करत होता। यावेळी रमेश मौर्य हे भांडण सोडवण्यासाठी गेले। हाच राग मनात धरून यादव यांचा मुलगा अमितने रमेश यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हातोडीने वार केले। या घटनेत रमेश मौर्य गंभीर जखमी झाले होते। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। मात्र या आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मौर्य यांनी केली आहे। याबाबत बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांना विचारलं असता या प्रकरणी सविस्तर तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। अजय जोशी, राज्य माझा न्यूज, बदलापूर।